तर अर्ज मागे घेण्यासाठी 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप यावी अविनाश जाधव यांनी केलेला आहे। आता पाहूयात पुढची मोठी बातमी। व्हेनेझुएलावर अमेरिकेने हवाई हल्ला केलाय। व्हेनेझुएलाच्या राजधानी कारकासमध्ये अमेरिकेने जोरदार हल्ला केला। व्हेनेझुएलाच्या संरक्षण मंत्र्याच्या घरालाही टार्गेट करण्यात आलंय। अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या भूमीवर लष्करी कारवाई केली आहे। व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी अमेरिका सातत्याने दबाव टाकते। डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट याबाबत अनेकदा धमकी देखील दिली। त्यामध्येच आता अमेरिकेच्या लष्कराने त्यांच्या भूमीत घुसून कारवाई केल्याने खळबळ उडालेली आहे। लष्करी घेराबंदी, धमक्या आणि चारानंतर अखेर अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केलेला आहे। अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमधील मोठ्या मिलिटरी बेसवर हल्ला केला। काराकासमध्ये नेव्ही बेसवर सुद्धा हल्ला केलेला आहे।